नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपली जी काही सिरीज चालू होती 1200 सराव प्रश्नांची, त्यातला आज आपला 8वा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर बघा, खूप जास्त गॅप झाला आहे जो मला घ्यायचा नव्हता. तरी मी बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की मला जरा बरं नाही आहे. तो गॅप घेतला म्हणजे लेक्चर्स करताच येत नव्हते. माझे ऑफलाईनचे लेक्चर्स पण मला कॅन्सलच करावे लागले होते, कारण बोलता तर येतच नव्हतं. आणि अजूनही म्हणजे तसं मला आता ताप नाही आहे आणि फक्त खोकला अजूनही येतो. तर त्यामुळे आधेमध्ये आता हा थोडा तो एक डिस्टर्बन्स थोडा जाणवेल. तरी मी प्रयत्न करेल की तुम्हाला कोणताही त्या गोष्टीचा त्रास होऊ नये याचा. तर मग आपण आज लेक्चरला स्टार्ट करूया. पण त्यापूर्वी तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी खरंच धन्यवाद. बऱ्याच वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी कनेक्ट आहात आणि तुमचे मेसेज पण आले की मॅडम तब्येतीची काळजी घ्या. मग ते कशा थ्रू पण असे ना, तर तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून माझ्याशी बोलतात आणि माझ्या तब्येतीची काळजी पण घेतली आणि मला शुभेच्छा पण दिल्या. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. ठीक आहे. तर बघा, आजचं आपलं 8वं लेक्चर आहे. बरं, आजचं लेक्चर स्टार्ट करण्यापूर्वी जस्ट मला एक थोडासा छोटूसा मेसेज द्यायचा होता, जो माझ्या दृष्टीने मला योग्य वाटतो. कारण आपण म्हणतो ना, एखादी चांगली गोष्ट आपल्याला कळाली तर आपण काही जणांना पसरवायची. तो जो पिक्चर आहे, आय थिंक मला पिक्चरचं नाव नाही आठवत आहे, की मी तुम्हाला सांगितली, तुम्हाला पटली तर तुम्ही ती पुढे स्प्रेड करा, तुमच्या 3 जणांना स्प्रेड करा, जो ती साखळी होती त्या पिक्चरमध्ये. ठीक आहे. तेच मला थोडंसं सांगायचं आहे. तर बघा, आपले जे काही ऋतू असतात किंवा जे काही सीझन असतात, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, ठीक आहे, प्रत्येकाचा एक जेस्टेशनल पिरियड किंवा प्राण्यांचा, पक्ष्यांचा एक पिरियड ठरलेला असतो. आणि अगदी थोडक्यात बोलून सांगते, मला नेमकं सांगायचं काय आहे. तर ते पक्षी काय करतात, त्यांना जिथे थोडंसं काय म्हणता, प्रोटेक्टिव्ह वातावरण ज्यांना मिळेल सगळ्याच बाबतीत, की ज्यांना तिथे बाहेरून कोणाचं आक्रमण पण नको व्हायला, नैसर्गिकरित्या त्यांना सुरक्षा पण प्रोव्हाइड झाली पाहिजे, तर अशा पद्धतीने ते पक्षी आपल्याच घराच्या आजूबाजूला कुंडीच्या जवळ किंवा अजून मी तर माझे दाखवलेलेच आहे तुम्हाला यापूर्वी आमच्याकडे कसं कोणी घरटं केलेलं. आणि असं जर कोणी घरटं करत असेल आणि जर ते तुमच्या आश्रयाला येत असतील, ठीक आहे, तर फक्त तुम्हाला त्यांचं करावं लागेल आणि मग नंतर ते घाण वगैरे कोण उचलणार. तर यासाठी फक्त तुम्ही त्यांना कृपया हाकलून देऊ नका. कारण शेवटी कसं असतं, आणि हे बघा, तुमच्या आश्रयाला, आपल्या आश्रयाला कोणीतरी येतं म्हणजे आपण खूप ग्रेट असतो असंही नाही. उलट तुम्ही ह्या गोष्टीसाठी थँकफुल म्हटलं पाहिजे देवाला, की तुम्ही आम्हाला कोणाच्या तरी मदतीला तयार केलं आहे किंवा आम्हाला निवडलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण कधी कोणाची मदत करतो आहोत म्हणजे आपण खूप ग्रेट आहोत असं कधीच मनात तो अविर्भाव आणू नका. ॲटलिस्ट देवाने तुम्हाला त्यासाठी कॅपेबल बनवलं आहे. हां. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही माझं म्हणायचं काय होतं, की ते जे पक्षी असतात जे घरटं बनवतात, खास करून मी तुम्हाला लाफिंग डव, आधी मला जो कबूतर वाटला होता छोट्या मला आता आठवत नाही आहे त्या मराठीतलं ना, पण जो लाफिंग डवचे मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवले होते. आणि जे आपला नॉर्मल कबूतर असतो, जो मूवीमध्ये दाखवतात बघा कबूतर खूप सारे, तर असे खूप घरटे नाही होत. पण एखादं घरटं जर केलं एखाद्याने तर कृपया उठवून देत जाऊ नका. कारण आता थंडीचा महिना आहे, बरोबर. थंडीच्या महिन्यात आपल्याला स्वतःला किती थंडी वाजते. आपण ठीक आहे, आपण असं म्हणू की त्यांना पिसं असतात किंवा त्यांच्या शरीराची रचना ती असते, पण असं पण खूप काही नसतं. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल, ते जे घरटं बनवतात आपल्याला कळायला लागतं. तर मग जेव्हा ते घरटं बनवायला सुरुवात करतात, एक गोष्ट त्यांची मला आवडते, म्हणजे लाफिंग डवची पण आणि ह्या कबुतरांची पण, जोडीने घरटं बनवतात. ठीक आहे, जोडीने घरटं बनवतात आणि तो जो मेल पार्टनर असतो ना, तो नक्कीच, ते मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे, की ते घरटं बनवायला सोबत स्टार्ट करतात. पण जेव्हा ती अंडं उबवायला बसते तर तो कालावधी इतका लांब असतो, मग तो कुठे असतो हे मला माहिती नसायचं बरं का. मग मला असं वाटायचं की हा येत असेल की नाही, हा तिला विसरून जातो का काय, हे माझे नॅचरली थिंकिंग असायचं तेव्हाचं. आणि मला त्या गोष्टीसाठी वाईट पण वाटायचं. पण जेव्हा मी हे डोळ्यांनी ऑब्झर्व करायला लागली, की म्हणजे लाफिंग डवचं मी तुम्हाला खरं सांगते,
जेव्हा लाफिंग डव हा पक्षी जो आहे, जेव्हा ती म्हणजे ॲट अ टाईम तर माझ्या देखत 2 अंडे घातलेले आहेत त्यांनी आणि असं 3दा झालेलं आहे. 2दा तर 3दा माझ्या देखत ते पक्षी जन्माला पण आले, उडाले पण, निघून पण गेले. हे सगळं बघण्यासारखं असतं. तर हां, तर तो पक्षी येतो का? तर हो, 100% येतो. तर जी त्याची लॉयल्टी असते ना त्याच्या पार्टनर प्रती, जो विश्वास असतो तो मला त्यांच्यातला खूप आवडतो. आणि तसंच कबुतरांचं पण आहे. खूप प्रामाणिक असतात ते एकमेकांशी. तर त्यांच्याकडून शिकण्यासारखं पण खूप आहे. खूप म्हणजे खूप जास्त आहे. आणि जे आपण बघतो ना त्यांचं सगळंच दिनचर्या. आता थंडीच्या दिवसात एक कबूतर म्हणजे कॉन्स्टंट बसू नये, ठीक आहे, अंड उबवण्यासाठी. हां, म्हणजे ना काही दाणे टिपायला जाणार, अजून कशासाठी, फक्त पोझिशन बदलणार. कधी डोकं ह्या साईडने तर कधी दुसऱ्या साईडने. पण जेव्हा हे असं होतं मग मी पण विचार करते, अरे आपल्याला ऊर्जेची गरज असते. आपल्याला म्हणजे थंडी वाजल्यावर जेव्हा आपण जेवण करतो ऊर्जा निर्मिती होते. पण ही तर एकाच जागेवर बसून आहे. मग हिला ती ऊर्जा मिळत असेल का? मग अशा गोष्टी माझ्याही मनात येतात. पण नशिबाने जे काही मला पक्षी मित्र भेटतात किंवा सर्पमित्र म्हणा किंवा प्राणीप्रेमी म्हणा, ते खूप चांगलेच भेटतात. तर मग मी एकदा मेसेज टाकून ठेवला आमच्या सरांना, की सर हे अशी आहे आणि ती बसलेली आहे, कॉन्स्टंट उठतच नाही आहे. मी तिला कधी उठताना पाहिलंच नाही. कारण लाफिंग डव काय करते, ती बसते, उभवते, थोडा वेळ बाहेर जाते आणि तो पिरियड असतो अंडी उबवण्याचा फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान. आणि आत्ता कबुतराचा आहे का, तो खूप थंडीचा पिरियड आहे. मग मी त्यांना म्हटलं, सर ही जेवायला उठत नाही, मग हिची एनर्जी कसं काय होईल? कुपोषण होऊन हिला काही त्रास व्हायला नको, बरोबर? आणि जे पक्षी मित्र असतात त्यांचं तर त्याच्यातच त्यांचं झुलॉजीमध्ये झालेलं आहे त्यांचं शिक्षण. ते मला म्हटले, मॅडम तसं नाही, एक तर त्यांच्या शरीराची रचना पण तशी असते आणि त्यांच्याकडे असतात म्हणे ते डिपॉझिट असतो तो फॅट. आणि समजा म्हणजे तो काही प्रॉब्लेम येत नाही त्यांचा. पण अंडी उबवण्यासाठी म्हणजे थंडी इतकी आहे ना, ते जर मध्येच सोडून ती गेली ना तर त्याच्यात अडथळा येईल. त्यामुळे कॉन्स्टंट तिला बसावं लागतं. ती कॉन्स्टंट बसलेली असते. आता किती दिवस झाले, बरेच दिवस झाले, 10-12 दिवस तर झाले असतील, उठतच नाही, बसू नये एका जागी. तर आणि पक्षी मित्रांना हे विशेष वाटतं की ह्या मॅडम एवढ्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून असतात. म्हणजे लाफिंग डवचे पिल्लं जेव्हा जन्माला आले होते, आणि हो, पार्टनर येत नाही असं नाही, 100% येतो, तिला घेऊन जातो आणि ते लांब लांब फिरायला पण जातात. हे मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि जेव्हा ते पिल्लं एकटे असतात इथं, तेव्हा मी बघत असते, अरे यांना खाऊ कोण घालणार, हे बिचारे रात्रीचे एकटेच आहे झोपलेले, यांची आई बाबा जवळ नाही. आता अर्थात तर बाल्कनीतच असतं ना, पण माझा जीव कासावीस होत असतो. मग जेव्हा ह्या गोष्टी मी त्यांना सांगते तेव्हा त्यांना विशेष वाटतं की ह्या मॅडम किती इन डेप्थ जाऊन विचार करतात. तर मग तिथेही ते मला सांगतात की मॅडम ते जेव्हा दोघंजणं फिरायला जातात ते लांब लांब जातात, खूप लांब लांब जातात. मग त्यांना येता करता कधी कधी संध्याकाळ होते, मग ते लगेच पोहोचू शकत नाही. मग ते कुठेतरी विसावतात पुन्हा आणि मग सकाळ झाली की ती येतात. आणि लाफिंग डवचा एक स्पेसिफिक आवाज असतो. सकाळ झाली समजा, खूप 16 तास झाले आणि ते अजून आले नाही, पिल्लं तर भुकेले असतील असं वाटतं मला. मग त्याची पण काळजी वाटायची. मग आमचे पक्षी मित्रांनी सांगितलं होतं की त्यांची ती रचना असते, गळ्याच्या इथे त्यांची पिशवी असते, ज्याच्यात त्यांचं अन्न असतं, गरज असेल तेव्हा ते काढून खात असतात, अशा टाईपचं काहीतरी ते बोललेले. ठीक आहे. तर म्हणजे ना तो पार्टनर सोडून जातो. एक तर उबवल्यानंतर पिल्लं बाहेर आल्यावर काही दिवस ती येते, पुन्हा त्यांना ऊब देते, लाफिंग डवचं सांगते मी. आणि नंतर ते खरंच उडून जातात. तो येतो तिला बोलवायला. आम्हाला हे सगळं मी डोळ्यांनी ऑब्झर्व केलं. तर सांगायचं एवढंच की कोणी पण पक्षी असू दे, प्राणी असू दे, समजा तुमच्या आश्रयालाच येत असतील, मान्य आहे आपण आधी काही गोष्टींना नाही 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 म्हणतो, पण पण जर आपल्या आश्रयाला कोणी येत असेल, म्हणजे आपण घालवून सुद्धा कोणीतरी येतच आहे. मी एका याच्यात खूप जास्त बोललेली आहे, तो खूप जुना व्हिडिओ आहे मांजरीचा. ठीक आहे. तर मग मला सांगायचं तात्पर्य एवढंच की देवाने तुम्हाला एक संधी दिलेली आहे कोणतं तरी चांगलं कर्म करण्याची, तर ते थोडं रिस्पॉन्सिबिलिटीने स्वीकारा. कारण हे सगळे गुण ते आपल्या आयुष्याशी रिलेटेड असतात. काय कुठे
कोणता धागा कुठे बांधलेला असतो आणि तो कधी कुठे अलगद सुटेल हे आपल्याला माहिती नसतं. सो कर्म करत जा, त्याच्यापासून म्हणजे पाठ नका फिरवत जाऊ, ठीक आहे. आणि शक्यतो आईपासून पिल्लांना वेगळं नका करत जाऊ. मग कुत्र्याची असू देत, नाही तर मांजरीची असू देत, नाही तर पक्ष्यांची असू देत, ठीक आहे. आपण असं ना की आई म्हणजे मांजरीला 3 पिल्लं झाले आणि कुत्र्याला झाले तर मग काहींना आवडतं आम्ही घेऊन जातो. अरे तुम्ही घेऊन जातात, पण जे काही आईला ते आईचा पण जीव जडलेला असतो किंवा ते बहीण भाऊ पण एकत्र खेळत असतात. आता ह्या गोष्टी पण मी डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत. म्हणजे माझ्या मामांच्या घरी जेव्हा मी गेली होती तेव्हा तिथे एक मांजर होती, मोठी मांजर, आणि तिची 3 पिल्लं असतील, पण तिथे 2च होते आणि ते 2 पिल्लं एकदम वेगळ्या स्वरात म्याव म्याव करत होते. हे मला माहिती नव्हतं की तिथे काही झालेलं आहे म्हणून. मग मी खूप वेळ ऑब्झर्व केलं. मग मामांना म्हटलं, मामा हे जे पिल्लं आहेत ना, हे म्याव म्याव करतायत, पण यांच्या म्याव म्याव करण्यामध्ये काहीतरी दुःख वाटतंय मला. म्हणजे मी खूप वेळ त्यांच्याकडे बघितलं, ऑब्झर्व केलं, की म्हटलं मामा यांच्यात काहीतरी आहे. शेवटी मामांनी मला सांगितलं, अगं कालच आहे ना त्यांच्यातलं एक पिल्लू आमच्या ओळखीचे घेऊन गेले आणि म्हणून ती आई पण दुःखी आहे आणि हे तिघं एकत्र खेळायचे. मग मला वाटलं, अरे म्हटलं माझी शंका बरोबर होती की यांना काहीतरी दुःख आहे. तर मग मी शेवटी मामांना म्हटलं, मामा तुम्ही असं का केलं. म्हटलं आता ते घेऊन गेले, ते हे दोघं तरी आता एकमेकांना सोबत आहे, ते पिल्लू तर एकटंच आहे ना तिथं, बहीण भावांना ते मिस करत असेल. हां ठीक आहे, तुम्ही माणसं लोक जीव लावता नाही लावता, म्हटलं असं नका करू ना मामा, आता त्यांच्यावर किती आघात होतोय म्हटलं. आणि शेवटी हे बघा, जसं मन भावना आपल्याला असतात ना, तशाच मन भावना त्यांना पण असतात, त्यांना पण दुःख होतं, ते पण रडतात. त्यामुळे माणसाच्या भावनांशी पण कोणी खेळू नये आणि प्राण्यांच्या भावनांशी पण कोणी खेळू नये, ठीक आहे. तर मला सांगायचं का होतं की हे जे पिल्लू घेऊन गेले होते ना, तर मामांनी लगेच मी हे बोलल्यानंतर मामांनी ज्यांना दिलं होतं ना त्यांना फोन लावला की आमचं पिल्लू आणून द्या म्हणून तुम्ही. मामांनी ती गोष्ट सिरियसली घेतली. पण मग शेवटी ते नाही म्हणे, ते कुठेतरी निघून गेलं. अरे जर तुम्हाला ते सांभाळता येत नाही, म्हणजे त्या पिल्लाचं तुम्ही उद्ध्वस्त करताना आयुष्य, जे त्याचं एक लाईफ ठरलेलं होतं, जे त्याचं आयुष्य नीट जगत होतं, त्याच्यातून तुम्ही तुमच्या आनंदासाठी उचलतात. बरं तुम्ही उचलतात तर तुम्ही शांततेने मन लावून त्याला सांभाळा, त्याची काळजी तर घ्या, बरोबर. म्हणजे हे इकडे तिघंजणं दुःखी, ते एकटं तिकडे एकटं दुःखी, ठीक आहे. आणि जी मांजर बळजबरी आमच्या घरात आली होती, म्हणजे मी पण नव्हती, मी प्राणीप्रेमी अजूनही नाही आहे, अजिबात मला घरात प्राणी पाळलेले अजिबातही आवडत नाही, अजिबातही नाही, ठीक आहे. पण जेव्हा कोणी स्वतःहून आश्रयाला येतं ना, बळजबरी येतं ते पण, तेव्हा मग मी नाही त्यांना हे करत. मग त्या मांजरीसोबत माझं तसंच झालेलं. तिने आमच्या देखत 3 पिल्लं जन्माला घातली. ती पिल्लं 3 महिन्याची होऊस्तर आमच्या देखत सुरक्षितेत राहिली. पण जेव्हा कुत्र्यांचे अटॅक, कारण तिला घरातच जन्माला घालावं लागलं सगळं, कारण आजूबाजूला कुत्रे होते. ही जुनी गोष्ट आहे 2013ची. मग जेव्हा आम्ही तो निर्णय घेतला, आणि एक सांगते, त्यांना फक्त बोलता येत नाही, पण भावना सगळ्या सेमच असतात. एका आईच्या भावना आपल्या बाळाप्रती सगळ्या सेमच असतात, हे 100% खरं आहे. आणि मी आधीच स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती. म्हटलं खूप जण पिल्लं बघायला यायचे आणि एक पिल्लू आम्हाला द्या म्हणायचे. मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं, आईपासून मुलं वेगळे करायचे नाही. आईपासून तिघं तिचे पिल्लं, एक बोकू होता, बोकू मी त्याला लाडाने म्हणायचे, आणि 2 मांजरी होत्या, असे 3 जण जन्माला आले होते. आणि तिघं आईसोबतच होते, ती पण इतकी सुंदर होती आणि ते तिघं पिल्लंही खूप सुंदर होते. मग जेव्हा ते घरात थांबायला तयार नाही, कारण त्यांच्या सुरक्षिततेसाठीच त्यांना घरात ठेवावं लागलं होतं. आणि मी हे पण सांगते, आमचं स्वतःचं 1 लिटर दूध आम्ही लावलं होतं, पण त्यांच्यासाठी आम्हाला स्पेशल 1 लिटर दूध 3 महिने आम्ही स्पेशल चालू केलं होतं, ठीक आहे. तर मग, आणि ती मांजर एवढी भारी होती, दुधात पाणी टाकून पिलेलं तिला आवडायचं नाही, तिला प्युअर दूधच लागायचं, ठीक आहे. त्यांच्याही आवडीनिवडी असतात, त्या थोड्याशा जपा. आमच्या घरात आम्ही फुल व्हेजिटेरियन आहोत, पण कधी कधी ते लोक जर काही खातच नसतील, त्यांना नसेल आवडत, तर छोटे छोटे मासे असतात बघा, ते पण मी गेलेली विकत आणलेले आहेत फक्त मांजरीसाठी. तर मग अशा गोष्टी असतात. आणि मी सांगितलं होतंच, आईपासून पिल्लं वेगळे करायचे नाही म्हणजे नाही. आणि जेव्हा मग आम्ही त्यांना सोडलं, त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला नेऊन सोडलं, एका सेफ ठिकाणी नेऊन सोडलेलं आम्ही. आणि
सगळं आम्ही तिथे चौकशी केली होती आणि आईसोबतच पिल्लं आम्ही सोडले होते. ठीक आहे. तर मग अशा खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण सांगायचं तात्पर्य एवढंच की देवाने आपल्याला कोणाला मदतीसाठी निर्माण केलं असेल, आपल्याला चान्स दिला असेल, तर स्वतः खूप ग्रेट समजू नका स्वतःला. आणि ते जे आव्हान दिलेलं असं ते पेलवा. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, आईपासून पिल्लं तोडू नका, किंवा जे एकमेकांमध्ये नमले ते एकमेकांपासून तोडू नका, एवढंच. ठीक आहे. आव्हान तर नक्कीच झालं आहे, पण एक काहीतरी सामाजिक संदेश मिळतो आणि तुम्हाला पुढे ढकलण्याचा ऑप्शन तर आहेच. ठीक आहे. आपण स्टार्ट करूया आपल्या लेक्चरला. तर आजचं आपण काय बघणार आहोत बघा, 1163 हा प्रश्न आहे आणि आपण डायरेक्ट 1200 प्रश्नाव्यापर्यंत आज कंप्लीट करणार आहोत बघा. आणि सॉरी, माझा स्वभाव खरंच बोलका आहे आणि जिथे मला वाटतं हे मी बोलायलाच पाहिजे तिथे मी बोलून मोकळी होते. ठीक आहे. आणि मी पुन्हा सांगते, तुमच्याकडे ऑप्शन असतो पुढे ढकलायचा, तर तुम्ही कृपया पुढे ढकलत जा. ठीक आहे. तर बघा, सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं? ठीक आहे. मी पुन्हा सांगितलेलं आहे, जिथे जिथे आपलं महाराष्ट्र किंवा भारत किंवा एखादा जिल्हा असेल आपल्या महाराष्ट्रातला, तर ह्या गोष्टी आहे ना कटाक्षाने लक्षात ठेवायच्या. किंवा अख्ख्या जगात आपला भारत पहिला असेल, हां, ओव्हरऑल जगातलं पहिलं माहितीच पाहिजे, पण जर आपण कुठे रिप्रेझेंट करत असू ना, तर ह्या गोष्टी आपल्याला माहितीच पाहिजे. ठीक आहे. सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र आहे. हां. भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक कोण आहेत? तर कोण आहेत? संजय गर्ग. ठीक आहे. म्हणजे BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स. बघा, भारतीय मानक ब्युरोचे नवीन महासंचालक कोण? संजय गर्ग. हां. तर आपण काय करू, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याफार आपण बघून घेऊया. मी तुम्हाला दाखवत जाते. हां, हे बघा, हा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS, हां, मानक पथदर्शक, हा ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट 1986. हां, हे लोगो जरा नीट लक्षात ठेवत जा. मग इथे काय लिहिलं आहे बघा, स्टॅच्युटरी बॉडी लिहिलं आहे. हां, म्हणजे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. स्टॅच्युटरी बॉडी, कॉन्स्टिट्युशनल बॉडी आणि कोणती असते जी एक्झिक्युटिव्ह बॉडी. हां, या गोष्टींमधला फरक तुम्हाला माहिती पाहिजे. आता जी ॲक्टने एस्टॅब्लिश झालेली आहे ती कोणती आहे? ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट 1986. हां, आता झाली कधी आहे? 23 डिसेंबर 1986ला. हां, 86ला फॉर्मेशन झालेलं आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? ओल्ड दिल्लीमध्ये. हां, मोठं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर स्टॅच्युटरी बॉडी आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संजय गर्ग IAS अधिकारी, डायरेक्टर जनरल ते आहे. पॅरेंट स्टॅच्युटरी बॉडी बघा, मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स, फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन, कोणाच्या अंडर येते हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे. BISचे कोण महासंचालक? तर संजय गर्ग. ठीक आहे. पुढे बघा, नोव्हेंबर 2025मध्ये टेनिसमधील डॅश डॅश या खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली. बघा, नोव्हेंबर 2025मध्ये टेनिसमधील कोणी? रोहन बोपन्ना या खेळाडूने नियुक्ती स्वीकारली. तर रोहन बोपन्ना आपण बघून घेऊ. ठीक आहे. हे आहे रोहन बोपन्ना. हां, आपल्याला व्यक्ती पण ओळखता आले पाहिजे. हां, त्यामुळे आता आमच्याकडे काय बरं, एक साधना मिसळ म्हणून आहे आमच्या नाशिकमध्ये, जिथे खूप जणं जातात, आम्ही पण जातो आधीमध्ये. तिथे जेव्हा वुमन्स डे होता ना, तेव्हा तिथे त्यांनी बाहेर खूप किती 12 का कितीतरी वुमन्सचे, लता मंगेशकरपासून नंतर अजून कोण बरं, आनंदीबाई जोशी, अशा सगळ्यांच्या स्त्रियांचे त्यांनी चित्र पोस्टर्स लावले होते. आणि मी पहिल्यापासून शेवटपर्यंत मला ओळखता येत आहेत का? बरोबर, मला सगळ्यांची नावं माहिती आहे का? सरोजिनी नायडूंपासून सगळ्यांची फोटो त्यांनी लावली होती. तर मग हे स्वतःच टॅली करायचं की तिथे ती लावलेली पोस्टर्स किंवा कुठे काय आहे, तुम्हाला ते लक्षात राहतं आहे का? तुम्हाला आयडेंटिफाय होतं आहे का? त्याच्यासाठी हे चित्र बघणं, म्हणजे प्रत्येक व्यक्ती तुम्हाला आयडेंटिफाय झाली पाहिजे. पुढे, महाराष्ट्रात डॅश डॅश हा रोग नोटिफायबल डिसीज म्हणून जाहीर करण्यात आला.
तो कोणता बघा, कुष्ठरोग. आता याच्यातला दुसरा MCQ काय लक्षात ठेवणार, हा प्रश्न कंबाईनला विचारण्यात आलेला आहे. हॅन्सन्स डिसीज. हॅन्सन्स डिसीज म्हणजे कोणता, तर लेप्रसी, इंग्लिशमध्ये काय लेप्रसी म्हणता. तर मग हॅन्सन्स डिसीज म्हणजे कुष्ठरोग. तर मग आता आपल्याला काय माहिती पाहिजे की नोटिफायबल डिसीज म्हणजे काय, आपण त्याच्याविषयी थोडंसं बघून घेऊ. बघा, आणि महाराष्ट्राशी रिलेटेड न्यूज आहे, त्यामुळे आपल्याला आता माहितीच पाहिजे. इन महाराष्ट्र, लेप्रसी, हॅन्सन्स डिसीज वॉज रिसेंटली डिक्लेअर्ड अ मॅन्डेटरी नोटिफायबल डिसीज इन लेट 2025, requiring all healthcare providers to report diagnosed cases within 2 weeks to curb spread and ensure early treatment, aligning with national goals for eradication by 2027. मी तुम्हाला सांगते काय काय लक्षात ठेवा, आधी फक्त लक्ष द्या मी काय वाचते आहे. While other diseases like dengue, malaria, cholera and tuberculosis are also significant health concerns and subject to reporting under broader health guidelines, the recent notification specifically highlights leprosy for mandatory reporting. ठीक आहे. आता नोटिफायबल डिसीज म्हणजे काय, तुमच्याकडे जर हॉस्पिटलमध्ये, क्लिनिकमध्ये जर लेप्रसीचे पेशंट डायग्नोज झाले का विदिन 2 वीक्समध्ये, म्हणजे काय 14 दिवसात तुम्ही ते रिपोर्टिंग केलं पाहिजे. मग कुठे केलं पाहिजे, कोणी केलं पाहिजे, हे सगळं दिलेलं आहे. की पॉईंट्स ऑन लेप्रसी नोटिफिकेशन. आता याच्यातली एक गोष्ट तुम्ही काय लक्षात ठेवणार, नॅशनल गोल फॉर इरेडिकेशन लेप्रसी काय 2027 पर्यंत, 2027. तसेच तुम्हाला TBचे लक्षात ठेवायचे आहे. त्याच्यानंतर TBचे झाले, अजून एक कोणतं आहे, मलेरियाचा गोल आहे, TBचा आहे. आणि आता आपल्याला कळालं आहे इरेडिकेशन कशाचं, लेप्रसीचं. आणि हे पण वेगळं असतं की जगाच्या लेवलला कोणता आहे टाईम पिरियड ठेवलेला, आणि आपल्या देशाच्या लेवलला कोणता आहे, हे दोघांमध्ये वेगवेगळे असं. हे बघा, हे मी बघायचं विसरले आत्ता, आणि मी डायरेक्ट बोलती आहे. तेव्हा आठवलं असं तर मी ॲटलिस्ट सर्च घेतला असता. पुढे बघा, मॅन्डेटरी रिपोर्टिंग ऑल डॉक्टर्स अँड इन्स्टिट्यूशन्स, पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही, मस्ट रिपोर्ट न्यू लेप्रसी केसेस ज्या येतील त्या. त्यानंतर टाइमलाइन, reporting must happen within 2 weeks of diagnosis. Agencies reports go to district health offices, assistant directors and municipal health authorities. गोल काय आहे, अर्ली डिटेक्शन, टाइमली ट्रीटमेंट, मल्टी ड्रग थेरपी अँड इलिमिनेशन ऑफ स्टिग्मा टू अचीव अ लेप्रसी फ्री महाराष्ट्र बाय 2027. आता बघा, अदर इम्पॉर्टंट नोटिफेबल रिपोर्टेबल डिसीज इन महाराष्ट्र, खूप महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र डील्स विथ सेव्हरल अदर सिग्निफिकंट डिसीज इन्क्लुडिंग वेक्टर बॉर्न डिसीजेस. बघा, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया. आता वेक्टर बॉर्न डिसीज कोणते, वॉटर बॉर्न डिसीज कोणते, हे सगळे तो एक वेगळा टॉपिक आहे, तो आपण शिकू नंतर. वॉटर बॉर्नमध्ये कॉलेरा, ॲक्यूट डायरिया डिसीज. नंतर रेस्पायरेटरीमध्ये ॲक्यूट रेस्पायरेटरी इलनेस, H1N1, इन्फ्लुएन्झा, कोविड-19. आणि एंडेमिक एपिडेमिकमध्ये ट्युबरक्युलोसिस, प्लेग, टायफस. पुढे, दिस स्पेसिफिक डेसिग्नेशन ऑफ नोटिफेबल डिसीज अंडर द एपिडेमिक डिसीज ॲक्ट वॉज रिसेंटली एम्फेसाइज्ड फॉर लेप्रेसी, मेकिंग इट्स रिपोर्टिंग अ स्ट्रिक्ट मॅन्डेट फॉर हेल्थकेअर स्टेकहोल्डर्स. आता मला तुम्हाला याच्यात सांगायचं काय आहे की डेंग्यू बघा, आता मागे डेंग्यूची खूप भयानक साथ होती. मग अर्थात आपल्याच घरातले खूप लोक, एकाला झाला की दुसऱ्याला किंवा एखादे 2 ॲडमिट 100% होतात. मग आपलं तिथे रिपोर्टिंग झालेलं असतं, आपण पेशंट म्हणून झालो ना ॲडमिट, तिकडून आपलं रिपोर्टिंग झालेलं असतं. मग आपल्या घरी महानगरपालिकेचे लोक येतात, बघतात कुठे पाणी आहे का, कुंड्यांच्या खाली आपण डिशा ठेवतो त्याच्यात पाणी आहे का, हे डेंग्यूचं सांगते मी, आणि हे झालेलं आहे. फ्रीज बघतात, फ्रीजच्या खाली जे आपला ट्रे असतो त्याच्यात पाणी आहे का, मग ते साफ करा. या सगळ्या गोष्टींची, मग त्यालाच काय नोटिफायबल डिसीज डेंग्यू आहे ना, किंवा कोविडचं. आपल्याला मग ती माहिती मिळणार कुठून, मग प्रत्येक डॉक्टरचं कर्तव्य असतं की ते तिकडे तुम्ही रिपोर्टिंग करणं, बस एवढंच आहे, बाकी काही नाही. हे मी तुम्हाला काय सांगते एवढं बारीक सारीक,
कारण याच्याने तुमची दृष्टी वाढेल बघण्याची. तुम्हाला हे कळेल की काही गोष्टी आजूबाजूलाच घडत असतात आणि आपण त्या लक्षात ठेवायला पाहिजे. आता हे त्या अनुषंगाने हे मला आठवलं की महानगरपालिकेचे लोक येतात आणि मग ते सगळं चेक करतात. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. आणि आपण केलं आहे की नाही खरंच हे पुन्हा ते चेक करायला पण येतात. पुढे मुंबई क्रिकेट संघटनेचे म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर अजिंक्य नाईक. ठीक आहे, अजिंक्य नाईक हे नवनियुक्त अध्यक्ष आहेत. त्यानंतर NDAचे प्रमुख म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अनिल जग्गी. अनिल जग्गी. NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी. आपण आत्ता कोणती नियुक्ती बघितली होती? संजय गर्ग. कशाचं? भारतीय मानक ब्युरो, इंडियन स्टँडर्ड, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, संजय गर्ग. आणि NDAचं आपण कोण बघतोय? अनिल जग्गी, नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे प्रमुख. आता नॅशनल डिफेन्स अकॅडमी आपण त्या अनुषंगाने बघून घेऊ. माहिती पाहिजे, नाही तर मग आपल्याला अरे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे पण विचारलं कोणी, आपल्याला माहिती पाहिजे नेमकं तिथे काय होतं. कारण आपल्या प्रत्येक सर्व्हिससाठी वेगवेगळ्या अकॅडमी ट्रेनिंग सोर्सेस आहेत ना. मग नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये नेमकं काय होतं हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर बघा, द नॅशनल डिफेन्स अकॅडमी इज द जॉईंट डिफेन्स अकॅडमी ऑफ इंडियन आर्म फोर्सेस. हिअर cadets of Indian Army, the Indian Navy and the Indian Air Force train together before they go to their respective services academies for further pre-commission training. The NDA is located in Khadakwasla, Pune, Maharashtra. It is the first tri-service academy in the world. बघा, एक तर हेडक्वार्टर कुठे आहे? आपल्या पुण्यात, महाराष्ट्रामध्ये. आणि फर्स्ट ट्राय सर्व्हिस अकॅडमी इन द वर्ल्ड. ठीक आहे, आता थोडंसं त्याचा लोगो बघून घेऊ. सेवा परमो धर्म हे काय आहे? राष्ट्रीय रक्षा अकॅडमीचा हा लोगो आहे. सेवा परमो धर्म हा लोगो. त्याच्यानंतर मोटो काय, म्हणजे त्याचाच अर्थ काय होतो? सर्व्हिस बिफोर सेल्फ. पुढे बघा, एस्टॅब्लिशमेंट कधी झालेली आहे? 7 डिसेंबर 1949 मध्ये. पुढे बघा, व्हाईस ॲडमिरल अनिल जग्गी ज्यांच्याविषयी आपण आत्ता पाहिलेलं आहे. बाकी माहिती तुम्हाला बघायची असेल तर तुम्हीही बघू शकता. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढे बघा, हरियाणा महिला आयोगाचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोण आहे? तर शेफाली वर्मा. ठीक आहे, शेफाली वर्मा. त्यानंतर संत बाबा नामदेव महाराज पुरस्कार डॅश डॅश यांना प्रदान करण्यात आला? तर एकनाथ शिंदे यांना. पुढे बघा, पुढे भारत पाकिस्तानमधील आशियाई चषक वादासंदर्भात खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे? तर पंकज खिमजी समिती. पंकज खिमजी समिती. ठीक आहे, पुढे बघा, डॅश डॅश हा जगातील पहिला कॅशलेस देश आहे तो कोणता? स्वीडन. टाईम आउट 2025 सर्वेनुसार जगातील सर्वाधिक आनंदी शहर कोणतं आहे? तर अबुधाबी. आणि अबुधाबी कुठे आहे? तर युनायटेड अरब एमिरेट्समध्ये. त्याची कॅपिटल अबुधाबी आहे. टाईम आउट 2025 सर्वेनुसार जगातील सर्वाधिक आनंदी शहर कोणतं? तर UAE. देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बालोद आहे. सदर जिल्हा कोणत्या राज्यात येतो? छत्तीसगडमध्ये येतो. ठीक आहे, बालोद, बालविवाह, बालोद, बालोद असं कोरिलेट करून लक्षात ठेवा. बालविवाहमुक्त जिल्हा बालोद, पण तो कुठे आहे? छत्तीसगडमध्ये आहे. भारतीय हॉकीला डॅश डॅश या दिवशी 100 वर्ष पूर्ण झाली तर 7 नोव्हेंबर 2025ला. तर आता याचा मान तुम्हाला एक दाखवायचा आहे की हॉकी फेडरेशन ऑफ इंडिया किंवा इंडियन हॉकी फेडरेशन त्याची स्थापना कधी झाली होती आणि मग
बघा, द इंडियन हॉकी फेडरेशन वॉज इनकॉर्पोरेटेड ऑन 7 नोव्हेंबर 1925 विच वॉज लॅटर रिप्लेस्ड बाय हॉकी इंडिया इन 2009. ठीक आहे. तर मग अजून एक लक्षात ठेवा, द इंडियन हॉकी फेडरेशन वॉज इंडियाज ओरिजिनल गव्हर्निंग बॉडी फॉर फील्ड हॉकी formed in 1925, instrumental in establishing India's early dominance (Olympic golds). However, the IHF faced issue and was dissolved in 2008, replaced by Hockey India in 2009, which now governs the sports, organizes national teams, men's / women's, and manage events recognized as the sole authority by government and FIH. तर मग ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू. खालील विधाने लक्षात घ्या आणि विधानं बरोबर कोणती आहेत? तिन्ही विधानं बरोबर आहेत. बघा, 7 नोव्हेंबर 2025 आणि आत्ताच आपण त्याच्याशीच रिलेटेड म्हणजे त्याच तारखेशी रिलेटेड एक न्यूज पण बघितली. 7 नोव्हेंबर 2025ला वंदे मातरम रचनेला 150 वर्ष पूर्ण झाली. 24 जानेवारी 1950ला राष्ट्रीय आणि अजून एक, मी ना हा व्हिडिओ आडवाच रेकॉर्ड करते आहे, उभा झाला तर नाही मला काय सांगता येणार. मी आडवेच रेकॉर्ड करते आहे, पण काय होतं मला माहीत नाही. देवाची कृपा असून हा व्हिडिओ बरोबर रेकॉर्ड हो. ठीक आहे. बघा, 24 जानेवारी 1950ला राष्ट्रीय गीताचा दर्जा वंदे मातरमला मिळाला. हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलं. या सगळ्या फॅक्ट्स महत्त्वाच्या आहेत. पुढे बघा, पुढचा प्रश्न, द डबल हेलिक्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर जेम्स डी वॉटसन. बरोबर, द डबल हेलिक्स याच्यावरून तुम्हालाही आठवलं पाहिजे, जेम्स डी वॉटसन, जरी काही आठवत नसेल तरी. नोव्हेंबर 2025मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॅश डॅश या देशाचा परदेश दौरा केला. तर कोणत्या देशाचा परदेश दौरा केला? तर भूतान या देशाचा परदेश दौरा केला. पुढे बघा, 2025ची नोव्हेंबर 2025मध्ये 2025ची G20 परिषद डॅश डॅश या देशात पार पडली. कुठे? साऊथ आफ्रिकेमध्ये. 2025ची G20 परिषद कुठे? साऊथ आफ्रिका या देशात पार पडली. संयुक्त राष्ट्राची हवामान बदल विषयक COP30 कोणत्या देशात पार पडली? ब्राझील, बेलेम या ठिकाणी. आता त्रिशूल सराव बघू. त्रिशूल सराव 2025 खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडला? तर राजस्थानमध्ये पार पडला. आणि त्रिशूल सराव काय आहे? तर इंडियाचा ट्राय सर्व्हिस मिलिटरी एक्झरसाइज आहे. तिन्ही आपले सेनादल आहेत त्याच्यात पार्टिसिपेट करतात आणि राजस्थानमध्ये झाला. किंवा मग असंही येतं गुगलला, रन ऑफ कच्छ गुजरातचा आणि राजस्थानचा जो वाळवंटी प्रदेश आहे तिथे तो सराव पार पडला. पुढे बघा, पूर्व प्रचंड प्रहार लष्करी सराव 2025 या डॅश डॅश या राज्यात पार पडला. तर अरुणाचल प्रदेशमध्ये. आता बघा, पूर्व प्रचंड प्रहार लष्करी सराव अरुणाचल प्रदेशमध्ये पार पडला. आता मी हे जे आता सांगते तुम्हाला माहिती, हे मी एकदा वाचलेली आहे, त्यामुळे जेवढं आठवतं तेवढं सांगते. की बघा, याचा उद्देश काय आहे की जे हाय ऑल्टिट्यूडचे जे एरिया आहेत म्हणजे जे उंचावरची ठिकाणं आहेत तिथे हे सराव केले पाहिजे. आता उद्या समजा असा प्रश्न आला की खालीलपैकी कोणता सराव उच्च म्हणजे वरच्या लेवलला, वरती म्हणजे हाय अल्टिट्यूड एरियामध्ये करण्यात येतो. खाली 4 ऑप्शन दिले. तर प्रचंड प्रहार सराव तुम्ही लक्षात ठेवा. आणि मी पुन्हा सांगते, हे कन्फर्म करून घ्या. हे मी ऑफलाईनच्या बॅचला माझं झालेलं आहे, त्यामुळे मला माहीत आहे बऱ्याच गोष्टी, त्यामुळे मी कुठे टॅली करून बघत नाही आहे. तर मग आता तुम्ही दुसरे लक्षात कसं ठेवणार? जर आपल्याला असं लक्षात ठेवायचं, प्रचंड वरती सराव करायचा आहे, प्रचंड वरती, प्रचंड शब्द राहील लक्षात. मग प्रचंड वरती नेमकं कुठे? तर खूप आहे ना, जम्मू काश्मीर आहे, लेह लडाख आहे. तर मग याच्यापैकी कुठे? तर मग याच्यापैकी आपल्याला कुठे करायचं आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये, असं लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे मग तुम्ही सियाचीन विचार करू शकतात, ऑप्शनमध्ये देतील ना ते उंचीवरचीच ठिकाणं. तर मग अरुणाचल प्रदेश 2025साठी तुम्ही लक्षात ठेवा. तर मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं. आता पुढे बघू आपण.
जोहरान ममदानी यांची अमेरिकेच्या डॅश डॅश या राज्याच्या महापौरपदी निवड झाली, तर न्यूयॉर्क या राज्याच्या. पुढे डॅश डॅश या राज्याची 9 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापनेची 25 वर्ष पूर्ण झाली. तर बघा कोणत्या राज्याची? उत्तराखंड. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, उत्तराखंड राज्य अजून महत्त्वाचं का आहे? कारण उत्तराखंडमध्ये ह्या वर्षाचे राष्ट्रीय गेम्स झाले, नॅशनल गेम्स झालेले, त्यामुळे पण उत्तराखंड चर्चेत आहे. 38व्या क्रमांकाचे. आता हे पण माझं ऑफलाईनला झालं आहे म्हणून मला आय थिंक मी बरोबर आठवत असेल. तर ह्या गोष्टी 38व्या क्रमांकाचे नॅशनल गेम्स झाले ना, तर मग तुम्ही जर त्याचा लोगो बघाल ना नॅशनल गेम्सचा, तर तुम्हाला कळेल की तिथे काय लिहिलं त्यांनी? रौप्य महोत्सवी वर्ष लोगोमध्ये लिहिलेलं आहे, सिल्वर जुबली इयर. मग त्याच्याने लिंक म्हणजे हे तर जेव्हा मी ते शिकवत होती तेव्हाच मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं, यांचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मग अजून कोणाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे तर आपल्याला ते माहिती पाहिजे. तर असे 3 राज्य आहेत ज्यांचे 25 वर्ष कंप्लीट होत आहेत. मग ते कोणते? मग छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. आणि त्याच्यावरची ट्रिक पण मी तुम्हाला सांगितली की छौंसा, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. ठीक आहे. आणि वर्ष काय त्यांचं? 2000. आणि तारखा काय आहे? 1 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर. म्हणजे छत्तीसगडची 1, उत्तराखंडची 9 आणि झारखंडची 15 नोव्हेंबर. पण वर्ष 2000. या गोष्टी लक्षात ठेवा. आता खेलो इंडिया पॅरा गेम्सचे 2025मध्ये 20 ते 27 मार्च 2025पर्यंत कुठे आयोजन केले होते? तर बघा नवी दिल्लीला. हे नीट लक्षात ठेवा, नवी दिल्लीला. आता हे पण मी तुम्हाला शिकवलं आहे, कारण म्हणजे खेलो इंडिया गेम्सवर एक सेपरेट माझं वेगळं लेक्चर आहे, त्याच्यात मी सगळे गेम्स कवर केलेले आहे. तर मी काय सांगितलेलं? महाराष्ट्राचा रँक प्रत्येक याच्यात लक्षात ठेवायचा. मग पॅरामध्ये महाराष्ट्राचा रँक कसा लक्षात ठेवणार? पॅराचा प आणि 5व्याचा प. मग खेलो इंडिया गेम्स पॅरा गेम्समध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा? 5वा. दुसरी गोष्ट की तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, पॅरा गेम्स झाले कुठे? दिल्लीला. पण दिल्लीला ते झाले आणि दिल्लीला झाले हे तुम्ही लक्षात ठेवलं तर त्याच्यावरून तुम्हाला त्याचा मॅस्कॉट लक्षात राहील. मग त्याचा मॅस्कॉट आहे चिमणी. चिमणी काय? जे चपळतेचं प्रतीक आहे. मग चिमणी लक्षात कसं राहील? कारण त्यांचा तो स्टेट बर्ड आहे चिमणी, आणि तिचं नाव मग लक्षात ठेवणार उज्ज्वला. तर अशा गोष्टी थोड्या कोरिलेट करून लक्षात ठेवायच्या. आता हे पण मी जेवढं आठवते तेवढं सांगितलं, तुम्ही तरी टॅली करून घेत जा. हे बरोबरच आहे मी सांगितलेलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. पंतप्रधान कार्यालयाचे बदललेले नाव? सेवा तीर्थ. पंतप्रधान कार्यालयाचे बदललेलं नाव काय आहे? सेवा तीर्थ. आणि मग तुम्ही म्हणजे आपण एक लेक्चर आणू ज्याच्यात सगळे जे काही बदललेली नावं आहेत ते मी एकत्र घेईल तुमचे. प्रधानमंत्री फसल विमा योजना, प्राईम मिनिस्टर फसल विमा योजना केव्हा सुरू करण्यात आली? तर 2016मध्ये. 2016मध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना स्टार्ट करण्यात आली. पुढे बघा, जोड्या जुळवा. हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित, सोनेरी क्रांती फळांचे उत्पादन, निळी क्रांती मत्स्य उत्पादन आणि पिवळी क्रांती तेलबिया उत्पादन. पुढे जोड्या जुळवा. इकडे सार्वजनिक उपक्रम आणि इकडे दर्जा. आता एवढ्याच पुरतं पाठ कसं करायचं सांगते. IRCTC लिमिटेड काय आहे? मिनीरत्न. IRCTC काय आहे? मिनीरत्न. आणि IRCTCचा फुल फॉर्म काय? इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन. एवढं तर कळतं, IR फॉर इंडियन रेल्वे. इंडियन रेल्वे मिनी आहे. मिनी ट्रिकसाठी सांगते आहे, मिनी रेल्वे. मग IRCTC आलं तर मिनी फॉर मिनी रत्नाचा दर्जा आहे IRCTCला. राहील लक्षात. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नवरत्नाचा दर्जा आहे. आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडला महारत्नाचा आहे. मग इंडियन म्हणजे हिंदुस्तान कसं आहे? नवहिंदुस्तान. नवरत्नाचा दर्जा आहे ना, मग त्याच्याशी लक्षात ठेवा हिंदुस्तान, नवहिंदुस्तान. आणि महान इंडिया, महारत्न इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. ट्रिक समजती ना मी? हिंदुस्तान आणि
इंडियावरून सांगते आहे, काहीतरी करून आपल्याला हे सुटले पाहिजे म्हणून सांगते, ठीक आहे. आणि विदेश संचार निगम लिमिटेड उपक्रममध्ये. हां, तर मग अशा पद्धतीने ते लक्षात ठेवा. पुढे, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? तर VS रमादेवी, ज्या कितव्या होत्या? 9व्या क्रमांकाच्या होत्या. VS रमादेवी भारतातील पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त. आणि कालावधी लक्षात ठेवा, 26 नोव्हेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1990. 26/11 माहिती आहे ना आपल्याला, ही तारीख आपल्या लक्षात राहते. पण 26, आता 26 तर इथे आहे आणि इकडे 11 पण येतो. 26 नोव्हेंबर, पण मी हा 11 इकडचा घेतला आहे, ठीक आहे, लक्षात ठेवण्यासाठी. पण इथे बरोबर कोरिलेट होऊन गेलं आहे, म्हणजे 26 नोव्हेंबर 1990. हे बघा, वर्ष नुसतं लक्षात राहिलं तरी चालेल, पण समजा स्पेसिफिक विचारलं तर 26 नोव्हेंबर 26/11 ते 11/12 असं लक्षात ठेवा, ठीक आहे. तुम्हाला VS रमादेवी पण दाखवून देते. हे बघा, या आहे VS रमादेवी. हां, आणि काय लिहिलेलं आहे बघा, 9th चीफ इलेक्शन कमिशनर 26 नोव्हेंबर 1990 ते 11 डिसेंबर 1990, ठीक आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण? तर प्रभाराव. प्रभाराव. आणि विजय रहाटकर इथे नाव आहे. मग त्या कोण आहेत विजय रहाटकर? ज्या महाराष्ट्रीयन आहेत, तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्या अध्यक्ष आहेत. आणि त्या पण कितव्या आहेत? 9व्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सोबत लक्षात ठेवा. आणि आत्ताच्या कोण आहेत? रुपालीताई चाकणकर. हां, नुकतेच प्रकाशित झालेले खांद्यावरचे स्टार्स हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांनी लिहिले आहे? तर हे पुस्तक लिहिले आहे कोणी? गजानन राजमाने. गजानन राजमाने यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकाविषयी वाटलं शेवटी बोलू, आधी आपण आपला व्हिडिओ कंप्लीट करून घेऊ. हां, नुकतेच प्रकाशित झालेले खांद्यावरचे स्टार्स हे पुस्तक कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने लिहिले? गजानन राजमाने. महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांमधून समृद्धी महामार्ग जातो? तर 10 जिल्ह्यांमधून. IRDPचे पूर्ण रूप काय आहे? तर बघा, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम. इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हे त्याचं पूर्ण रूप आहे. तर आता त्याच्याविषयी थोडी माहिती आपण बघून घेऊ. बघा, इंटिग्रेटेड, द प्रायमरी full form of IRDP is Integrated Rural Development Program, a major poverty alleviation scheme by the Indian government launched in 1978 to provide employment and uplift rural populations below the poverty line, focusing on self-employment and skill development. Though it was later merged into other programs like SGSY and NRLM, it can also stands for other things like, हे बाकीचं ठीक आहे, जाऊ दे. पण हे तुम्हाला कळालं, पॉवर्टी एलिव्हिएशन प्रोग्राम आहे. कधी स्टार्ट झाला? 1978ला. आणि त्याच्यानंतर मर्ज कोणत्या 2 प्रोग्राममध्ये झाला? तर SGSY म्हणजे काय? स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजना, जी 1999ची आहे. आणि दुसरी कोणती? तर नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. बघा, ते पण बघून घेऊ. हे का महत्त्वाचं आहे कळेल तुम्हाला, कारण त्याचं नाव बदललं आहे रिसेंटमध्ये. नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन स्टँड फॉर नॅशनल, NRLM स्टँड्स फॉर नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन. हे जरा लोगो पण लक्षात ठेवत चला. हां, नाव ऑफिशियली नोन ॲज दीनदयाल अंत्योदय योजना, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, DAY NRLM, a poverty alleviation program by the Indian government's Ministry of Rural Development to promote self-employment and organize the poor into self-help groups for financial inclusion and sustainable livelihoods. ठीक आहे, अशा पद्धतीने IRDP फुल फॉर्म स्थापना 1978. मग कशात मर्ज झाला? तर कशात? SGSY आणि NRLM, ज्याचं नाव आता दीनदयाल अंत्योदय योजना पण झालेला आहे. हां, पुढे बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताने चॅम्पियन्स चषक जिंकला? तर कोणत्या वर्षी जिंकला? तर 3दा जिंकलेला आहे. 2002, 2013, 2025. हां, वर्ष लक्षात ठेवा, कारण आत्ताच झाली ना चॅम्पियन्स वर्ल्ड कप, आत्ता झालेला. मग भारताने कधी जिंकला? 2002, 2013 आणि 2025. हे वर्ष लक्षात ठेवा. पण समजा असा प्रश्न विचारला
की भारताने ICCचं वर्ल्ड कप किती वेळा जिंकला. आता हे पण मी ऑफलाईनला शिकवलं आहे, म्हणून मग मला जेवढं आठवते तेवढं सांगते, तुम्ही एकदा टॅली करून घ्या. असा प्रश्न विचारला ICCने किती वेळा ICCचा वर्ल्ड कप भारताने किती वेळा जिंकला, तर एकूण 7 वेळा. सर्वाधिक वेळा जिंकला आहे कोणी, तर सर्वाधिक जिंकला आहे ऑस्ट्रेलियाने. आणि ICCचा वर्ल्ड कप किती वेळा जिंकला भारताने, तर 7 वेळा. 7चं डिवायडेशन मी तुम्हाला सांगते. चॅम्पियन्स ट्रॉफीचं कळालं 3 वेळा, T20 चे 2 वेळा, आणि कोणतं कसोटी असते ना 2 वेळा, झाले एकूण 7 वेळा. मी काय क्रिकेटप्रेमी अजिबात नाही आहे, दूरपर्यंत नाही आहे, पण जेवढं अभ्यासातलं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते आहे. क्रिकेटप्रेमींना ह्या गोष्टी जास्त माहिती असतील. मग समजा इन डिटेल असा प्रश्न विचारला 3 स्टेटमेंटमध्ये की ICCचा वर्ल्ड कप भारताने आत्तापर्यंत 7 वेळा जिंकला, त्यातला T20 3 वेळा जिंकला, चॅम्पियन्स 2 वेळा जिंकला, तर याच्यातले कोणते स्टेटमेंट बरोबर आहे, कोणते चुकीचे आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्या दृष्टीने प्रश्न फ्रेम झाला तर तुमचं चुकायला नको, म्हणून मी तुम्हाला एवढं सगळं सांगते आहे. ठीक आहे, बघा पुढे. 2025 मध्ये आर्य समाजाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली, तर 150 वर्ष. पुढे, आणि मग आपल्याला स्थापना माहिती पाहिजे. एप्रिल 10, 1875. 2025 मध्ये आर्य समाजाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली, 150 वर्ष पूर्ण झाली. एप्रिल 10, 1875. पुढे, नुकतेच संदीप प्रधान यांची सेबी या ठिकाणी पूर्णवेळ म्हणून सदस्य नियुक्ती झाली. नुकतेच संदीप प्रधान यांची डॅश डॅश या ठिकाणी पूर्णवेळ म्हणून सदस्य नियुक्ती झाली, तर सेबी या ठिकाणी. आता तिसरी नियुक्ती आपण बघितली, पहिली कोण बघितली बघा, दाखवते तुम्हाला. एक होते बघा संजय गर्ग BISचे, त्याच्यानंतर अनिल जग्गी NDAचे, आणि आता काय बघितलं सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून कोण, संदीप प्रधान. नंतर वेन इट ऑल बिगेन हे पुस्तक कोणी लिहिले, तर राकेश मारिया यांनी लिहिले. कोण होते ते, फॉर्मर मुंबई पोलीस कमिशनर होते. वेन इट ऑल बिगन. पुढे बघा, पुढचा प्रश्न. दरवर्षी डॅश डॅश हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो, 1 डिसेंबर. आता त्याची थीम काय होती 2025ची, ओव्हरकमिंग डिसरप्शन ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स. पुढे बघा, शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओमधला. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 3 ठिकाणी वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोचिंग डेपो उभारण्यात येणार आहे. बघा, मुंबई, पुणे आणि नागपूर. मुंबई, पुणे आणि नागपूर. ठीक आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या 3 ठिकाणी वंदे भारत गाड्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोचिंग डेपो उभारण्यात येणार आहे, तर मुंबई, पुणे आणि नागपूर. तर नीट लक्षात ठेवा, हा थीम पण लक्षात ठेवा. 1 डिसेंबर जागतिक एड्स दिनाची 2025ची ओव्हरकमिंग डिसरप्शन ट्रान्सफॉर्मिंग द एड्स रिस्पॉन्स ही थीम आहे. आणि हे 3 स्टेटमेंट ठिकाणं पण लक्षात ठेवा. दुरुस्तीसाठी कोचिंग डेपो मुंबई, पुणे, नागपूर. आमच्या क्लासची, जिथे मी ऑनलाईन क्लास घेते तिथे आमच्या क्लासची ट्रिप जाणार होती अलिबागची. म्हणजे गेली, जाऊन पण आली. एका विद्यार्थ्याचा फोन आला होता मला, मॅडम सरांनी तुम्हाला कॉल करायला सांगितलं, तुम्ही याल म्हणून, तुम्ही येणार आहे का. आणि तेव्हा माझी तब्येत बरी नव्हती, तेव्हाच नव्हती बरी. 22 तारखेला जाणार होती ट्रिप आमची. आणि मग आईला मी विचारलं, आई म्हणे तुला बरं असलं असतं तर पाठवलं असतं, बरंच नाही तर. मला बरंच नव्हतं, त्याच्यानंतर तर मी डेंजर आजारी पडली, मी काय ट्रिप एन्जॉय केली असते. तर तिथले पण व्हिडिओ आहेत सरांनी शूट केलेले, ते दाखवेल मी तुम्हाला. वाटल्यास म्हणजे आता व्हॉट्सअपच्या स्टेटसला जे आहे त्यांना दिसतील, आणि काही जर मला व्हिडिओ बनवता आले आपल्या यूट्यूब चॅनलला तर तिथेही टाकेल. तुम्हाला माझे ऑफलाईनचे विद्यार्थी धमाल मस्ती करताना दिसतील तिथे, जस्ट गंमत म्हणून. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं, खांद्यावरचे स्टार्स या पुस्तकाविषयी मी तुम्हाला सांगते म्हटलं. तर बघा, 1-2 मिनिट फक्त. नेमकं या पुस्तकात दिलेलं काय आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे.
बघा, व्हिडिओ स्टार्ट करायचा माझा राहिला होता आणि मी पुस्तक दाखवलं आय थिंक. हे आहे ते पुस्तक, खांद्यावरचे स्टार्स. आणि हे आहे त्याची किंमत. हे पुस्तक नीट बघून घ्या आणि त्याच्यावरची माहिती थोडीशी मी दाखवते, याच्यासाठी की आपल्याला मग थोडी माहिती असेल ना तर आपल्याला उत्तर टॅकल होतं. नाही तर मग आपल्याला आहे ना पुस्तकं आणि ऑथर हे लक्षात ठेवायला थोडं जड जातं. बघा, जातीय तणाव असलेला परिसर ते नक्षलग्रस्त प्रदेश असे व्यापक कार्यक्षेत्र असणाऱ्या गजानन राजमाने यांच्या कार्यानुभवावर आधारित हे पुस्तक आहे. गुन्हेगार, अन्यायग्रस्त माणसे, आरोपी अशा सगळ्याच माणसांकडे सर्वप्रथम माणूस म्हणून बघणे आणि त्यांना तशी वागणूक देणे याचं भान या पुस्तकातील अनेक थरारक प्रसंगातून मिळते. त्याकडे पाहण्यासाठी व्यापक आणि निर्मळ दृष्टी मिळते. गुन्हेगार, त्याची मानसिकता, गुन्ह्याभोवती गुंतलेली असंख्य कारणे, त्यामागील मनस्थिती, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि पोलीस अधिकारी म्हणून याकडे पाहताना बाळगलेला मानवीय विचार या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहे. या पुस्तकात 21 लेख आहेत आणि या सर्व लेखांमध्ये एक समान धागा दिसतो, तो म्हणजे कर्तव्य सर्वतोपरी मानण्याची लेखकाची धारणा. पण ते फक्त कर्तव्य करायचे म्हणून नाही, तर माणुसकीचा धागाही जपायचा या निर्धाराने. हे पुस्तक वाचनीय तर आहेच, पण त्याबरोबर तरुणांचा उत्साह वाढवणारे आणि प्रेरणादायकही आहे. सर्वसामान्य वाचकांचा प्रशासनावरचा विश्वास वाढवणारे हे पुस्तक आहे. पोलीस सेवेत येऊ इच्छिणाऱ्या असंख्य मुलामुलींना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेलच, परंतु पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावताना धर्म, जात या पलीकडे पाहून मानवता या तत्वाला प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे याचा वस्तुपाठ म्हणजे हे लिखाण आहे. छान, ठीक आहे. तर हेच तुम्हाला एवढं दाखवायचं होतं. तर मग आपण काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. धन्यवाद.